आजच्या या विजयादशमी निमित्त भव्य शेतकरी मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पटेकर बाबा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दशरथजी सावंत साहेब, आदरणीय विजय देशमुख साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाख, त्याचबरोबर संदीपजी कडलक साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते महेशजी नवले, राजूजी कुमकर, संतोषजी मुर्तडक, त्याचबरोबर आमचे भांगरे महाराज असतील, हिदे महाराज असतील, मारुतीदादा हिले असतील, धोंगडे साहेब असतील, त्याचबरोबर शेंगाळ मॅडम असतील, शेंगाळ साहेब, इथं उपस्थित आजच्या या मेळाव्यासाठी आलेले सर्व माता भगिनी, तरुण आणि ज्येष्ठ मंडळी, खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो का कार्यक्रमाला प्रथमतः उशीर झाला, परंतु अनेकांची इच्छा होती का त्यांना व्यक्त व्हायचं होतं. जे सध्याचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललंय, तालुक्यात चाललंय, कुठंतरी प्रत्येकाला एक भावना असती. प्रथमतः मी आपल्या सर्वांचे आभार मानतो का इतका वेळ जरी झालाय तरी आपण आपली जागा सोडली नाही. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा आणि थोडासा जोश आपल्यामध्ये येईल. खरं तर सावंत साहेब मागच्या वर्षी विजय साहेब मेळाव्याला आले होते. ही दसरा मेळाव्याची परंपरा स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी सुरुवात केली. 2019 मध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये ह्या मेळाव्याचं एक मोठं स्थान होतं. कारण की आपल्याला माहिती, आपण सर्वांनी इथे एक मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये एक निर्धार केला, एकास एक करायची आणि परिवर्तन करायचं. परिवर्तन याच्यासाठी करायचं होतं की जो काय आपल्याला विकासाचा बॅकलॉग होता, जो काय आपल्या आदिवासींचे प्रश्न होते, त्याच्यावर कुठंतरी एक हक्काचा माणूस आपला आमदार म्हणून या तालुक्यामध्ये पाहायला भेटल. आपण सर्वांनी तो निर्धार केला. गोरपरा मातेच्या या प्रणांगणात आपण एक शपथ घेतली. ती शपथ सगळ्यांनी पाळली आणि आपण या तालुक्यामध्ये बदल केला. परंतु ज्या माणसाला आपण निवडून दिलं, मी अनेक वेळा सांगतो की ती व्यक्ती, महेशजी डबल ढोलकी लोक म्हणतात, परंतु मी रंग बदलू गिरगिट म्हणतो. रंग बदलू गिरगिट याच्यासाठी का त्याचे अनेक रंग होते, परंतु ते रंग आपल्याला ओळखू आले नाही. आज चुकीच्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये विकास करू पाहत आहे. परंतु आजचा हा दसरा मेळावा आपल्याला निर्धार करायचा आहे. अनेकांनी इथं भाषणं केली, अनेकांनी सांगितलं का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय, पण इथं उपस्थित माता भगिनींना सांगतो, तरुण मित्रांना सांगतो आणि ज्येष्ठ मंडळीला सांगतो, आजच्या या दसऱ्याच्या निमित्त आपल्याला निर्धार करायचा का येणाऱ्या एका महिन्यामध्ये जी काय निवडणूक आपण विधानसभेची सामोरे जाणार आहे, आपल्याला महाविकास आघाडीचा माणूस ह्या अकोला तालुक्यातनं विधान भवनात पाठवायचंय. ही काळाची गरज आहे. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जातीय वाद पसरवले जात आहेत. महेश रावांनी उल्लेख केला, ओबीसी मराठा वाद, त्यानंतर आदिवासी धनगर वाद, आणि तालुक्यामध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून महेशजी तुम्ही बोलले, विजय साहेब बोलले, कोणीतरी एक व्यक्ती आहे का जो गुन्ह्या गोविंदाने नांदणारा हा अकोला तालुका होता, तो आता जातीयवादीकडे घेऊन चालणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपल्या समाजाला देखील एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या समाजाने ठरवलं पाहिजे का आता आपल्याला एक वज्रमूठ करायची आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या आदिवासी पट्ट्यामधून आपल्याला बहुमताने महाविकास आघाडीच्या मागास भक्कमपणे उभं राहायचंय. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे, अमित शहाची एक व्हिडिओ आली होती. अमित शहाची व्हिडिओ होती का आदिवासींचं आरक्षण काढायचंय. त्यामुळे आपला आदिवासी समाज एकवटला. आदिवासी समाज आपला गडचिरोली पासून तर आपल्या जुन्नर तालुक्यापर्यंत एकवटला आणि आपण कशाला मतदान दिलं?
मशालीला मतदान दिलं, आदरणीय वाकचौरे साहेबांना मतदान दिलं. आपल्या धाना वाघ आता आपल्या दिल्लीमध्ये आहे. आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. नाही तर मित्रांनो, माझा शब्द आत्ताच लक्षात तुम्ही लिहून ठेवा का आपलं जे काही 9% बजेटमध्ये पवार साहेबांनी आरक्षण दिलंय हे भारतीय जनता पार्टी काढल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे जे मित्र पक्ष असतील, मग अजित पवार त्याच्यात असतील आणि एकनाथ शिंदे असतील, हे आपलं 9% बजेट काढल्याशिवाय हे स्वस्त बसणार नाही. दुसरा मुद्दा पैसा कायदा. गेल्या वर्षभरापासून महेशराव ऑर्डर निघाली होती विजय साहेब का आमच्या आदिवासी पोरांना नोकऱ्या द्या, परंतु या सरकारने जाणीवपूर्वक त्या नोकरी केल्या नाही. इथं रोहिदास आहे, त्याचा मित्र इथं उपस्थित आहे. एका वर्षापासून आमच्या पोरांना तुम्ही नोकऱ्या दिल्या नाही. निवडणुकीच्या 10 दिवस तोंडावर तुम्ही आमच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतलंय. आज हा प्रश्न एवढा ऐरणीवर आहे महेशजी. आज जर पैसा कायदा या सरकारने लागू केला असतं, नुसतं या पोरांचं कल्याण नाही, येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं कल्याण झालं असेल. परंतु मित्रांनो, यांच्या मनामध्ये पाप आहे. ही जी कॉन्ट्रॅक्ट भरती आहे ही कधी बंद होईल सांगता येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला मी शब्द देतो का ही पैसा कायदा जो काय पैसा ऍक्ट आहे आणि ही जी पैसा भरती आहे ही केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. राहिला उरला सुरला विषय 9% बजेटचा. मी अनेक भाषणांमध्ये सांगतो आपलं बजेट साधारणपणे 5,20,000 कोटीचं बजेट आपलं आहे. सरासरीने हिशोब केला तर 50,000 कोटी रुपये आपल्या आदिवासी समाजावर खर्च झाला पाहिजे, परंतु ते पैसे खर्च होत नाही. परंतु मी तुम्हाला शब्द देतो, आपल्याला जर योग्य संधी तुम्ही जर दिली तर हा जो 9% आदिवासींचा बजेट आहे हा फक्त आपल्या समाजासाठीच वापरला जाईल, हा देखील तुम्हाला मी शब्द देतो. आज इथं अनेकांनी सांगितलं, महेशजींनी उल्लेख केला तर काही लोकांना अडचणी आहे महेशजी, अजून जागा वाटप झाल्या नाही वगैरे, परंतु आपल्याला माहिती आहे होणार काय आहे. त्यामुळे आपण फार काही त्याच्याबद्दल चिंता करत नाही. महाविकास आघाडी तशीच भक्कमपणे येणाऱ्या काळात लढणार आहे. परंतु महेशजींनी एक जाणीवपूर्वक उल्लेख केला का आता युवकांना एकत्र येण्याची गरज आहे. महेशजी अनेक संकल्पना या तालुक्यासाठी मी वारंवार माझ्या भाषणांमध्ये सांगतो का इथल्या पर्यटनाच्या माध्यमातून मी अकोला तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न संपवणार आहे. आणि गोरपडा मातेच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, एका वर्षाच्या आत हा अकोला तालुका पर्यटन तालुका करू आणि आपण आदिवासींच्या बहुजन समाजाचा रोजगाराचा प्रश्न संपू. एक छोटं उदाहरण विजय साहेब तुम्हाला देतो. एमबी व्हॅली तुम्हाला माहिती आहे, लोणावळ्याच्या वरती एमबी व्हॅली आहे. तिथे एमबी व्हॅली सावंत साहेब त्यांनी डेव्हलप केली. तिथे डेव्हलप केल्यानंतर विजय साहेब किती लोकांना रोजगार मिळत असेल? 9,000 लोकांना रोजगार त्या एमबी व्हॅली मध्ये मिळतोय. अहो, ब्रिटिशांनी उल्लेख केला होता का आपला अकोला तालुका, आपला भंडारदरा परिसर मिनी स्वित्झर्लंड आहे. या गोष्टीला जर योग्य चालना मिळाली तर महेशजी तुम्हाला सांगतो, जे काय 2200 आणि 2300 कोटी म्हणतायत, अहो डीपीआर आम्ही बनवणार आहोत. आमचा डीपीआर पहिल्याच टप्प्यातला 5,000 कोटी आहे. एका वर्षाच्या आत 5,000 कोटी निधी आणायला सुद्धा कला लागती, ती तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा डीपीआर बनवला, रस्ते सुद्धा होतील महेशराव, चांगले चांगले स्पॉट होतील आणि आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विकास होईल. आज मित्रांनो, नुसतं आपल्याला सरकारच्या पैशावर अवलंबून राहायचं नाहीये. माझ्या डोक्यात अनेक संकल्पना आहे. मी तुम्हाला सांगतो, फॉरेन इन्व्हेस्टमेंट सुद्धा विजय साहेब आपल्याला आणायची. सरकारने जर उद्या परवानगी दिली का जर बाहेरच्या इन्व्हेस्टरला इथं येऊन पैसे गुंतवायला संधी मिळाली, एमबी व्हॅलीमध्ये कोणी एकट्या सहारांनी पैसे गुंतवले नाही, तिथं बाहेरचे लोक आले, त्यांनी पैसे गुंतवले आणि मग तिथल्या स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळाली. त्या पद्धतीने आपल्याला आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट असतील, बाहेरचे इन्व्हेस्टर असतील, त्यांचे पैसे आपल्याला इथं गुंतवावे लागतील. नाही तर सरकार एवढे पैसे डेव्हलपमेंटसाठी देणं शक्य नाही. आपल्याला आपल्या अकोला तालुक्याला पुढे न्यायचं असेल तर वेगळी दिशा घेऊन पुढे जावं लागेल. मित्रांनो, पाणी वाटपाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी विजय साहेब आपण बोललो बुडीत बंधारे करायचे आणि आमचे इथे महाराज नेहमी सांगता का अमित तू काही नको करू, पहिलं आपल्या वरच्या 9 अंगणामध्ये बुडीत बंधारे कर, कारण की आपल्या लोकांना उन्हाळ्यामध्ये जनावरांना प्यायला
नदीला सुद्धा पाणी राहत नाही. सावंत साहेबांनी लढा केला पाणी वाटपाचा. आज जे काय प्रवाराचं पाणी वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये जर सगळ्यात मोठं योगदान असेल तर ते सावंत साहेबांचे. निळवंड्याची साईड जर बदलायचं जर कोणाचं योगदान असेल तर ते आदरणीय सावंत साहेबांचे. मीटर हटाव आंदोलन राज्यभरात झालं त्याचा पुढाकार जर कोणी घेतला असेल तर ते आदरणीय सावंत साहेबांनी घेतलंय. आज सावंत साहेबांसारखा एक विचारवंत गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूस आपल्या मंचावर आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो क्रांती ही होणारच आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आज अनेक जण सांगतात विद्यमान आमदाराचा कोणीतरी उल्लेख केला गाड्या घेऊन जात आहे कुठं. अहो त्यांच्या पायाखालची माती आता सरकलेली आहे. 100% ते सगळे प्रयोग करणार. आणि तुम्हाला आठवत असेल माझं भाषण 200 कोटी कमवलेत आतापर्यंत या गाड्यांमध्ये. माझ्या मते महेशराव 5 कोटी गेले असतील, अजून बरेचसे पैसे आहेत. त्यामुळं काही वेगळं लागत असेल तर तुम्ही मागू शकतात आणि ते करतील. आता थोडेसे घाबरलेले आहेत, परंतु मी त्यांना एवढंच सांगतो आमच्या माय भगिनींना आम्हाला सक्षम करायचे. आणि येणाऱ्या काळामध्ये महेशराव ते आपल्याच तालुक्यामध्ये माता भगिनींना फिरायला घेऊन गेले, परंतु आम्ही आमच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आमच्या माय माऊल्यांना सक्षम करून त्यांच्या स्वतःच्या पैशाने आपण त्यांना वैष्णोदेवीला दर्शन करायला नेऊ हा शब्द देखील तुम्हाला करतो. अशी देवी पावत नाही. हरामाच्या पैशाने जर गेलं तर देवी पावणार नाही मित्रांनो. मला एका बामणांनी त्या बाळू कोंढर बामणांनी सांगितलेलं आहे. कोंढर महाराज आहेत, त्यांनी सांगितलं हरामाच्या पैशाने आम्ही तू काहीच करू नको, प्रामाणिकपणे तू सेवा कर, लोकांचे प्रश्न समजून घे, तुला परमेश्वर जे द्यायचं ते देणार आहे, परंतु रस्त्यामध्ये टक्केवारी घेऊन, बरोबर सभा मंडपामध्ये टक्केवारी घेऊन तुझं काही कल्याण होणार नाही असा सल्ला मला त्या कोंढर महाराजांनी दिलाय. आणि कोंढर बाबांच्या सल्ल्याने मी महेशजी ठरवलेलं आहे आपल्याला टक्केवारी काही खायची नाहीये, आपलं सगळं व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा शब्द देतो, जे काही 3 घोषणा आपण केल्यात उद्या सरकार आपलं येणारच आहे, परंतु त्या 3 घोषणा जर विजय देशमुख साहेब हे पूर्ण जर झाल्या, राजूरमध्ये जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर झालं तर खरंच कल्याण होणार आहे. आज असंख्य प्रश्न आहेत आरोग्याचे, परंतु कोणीच लक्ष देत नाही. 2019ला मलाही वाटलं का डॉक्टरला आमदार केलं तर मी म्हणायचो ना मागचा आमदार 12वी नापास होता, परंतु मला वाटलं तर डॉक्टर सुशिक्षित आमदार करतोय आपण, आरोग्य व्यवस्था वाढल, परंतु वाचली नाही. परंतु येणाऱ्या काळात मी शब्द देतो ना, मी पर्यटन व्यवसायामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये मी ज्यावेळेस परदेशात शिकायला होतो, स्वित्झर्लंड फिरलो, अनेक देश फिरलो, मला माहिती विकास कसा करायचा. छाती ठोकपणे सांगतो, हा अकोला तालुका पर्यटनामध्ये पुढे जाणार म्हणजे जाणार. आणि आपल्या तालुक्याचं नाव या महाराष्ट्र राज्यावर 1 नंबरला आणल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही. आणि त्याच्यासाठी या सगळ्या तरुणांची माय माऊल्यांची गरज आहे. तरुणांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. माय माऊल्यांनी आता कुठं आपल्याला भुलायचं नाहीये. 1,500 रुपये येत आहे, घ्या, आपल्याच हक्काचे आहेत. आपल्याला पवार साहेबांनी 9% राज्याच्या बजेटमध्ये आरक्षण दिलं आणि त्या बजेट मधल्या आरक्षणामधले आपल्या हक्काचे पैसे राज्यभर महिलांना वाटू राहिलं हे सरकार. त्यामुळे ते घ्यायचंय, परंतु यांची जागा देखील यांना दाखवायचंय. लाडकी बहीण योजना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडली मताची कडकी, म्हणून आज आमची बहीण झाली यांच्यासाठी लाडकी. ही जी भावना आहे ती येणाऱ्या काळामध्ये दाखवून द्यायची आहे. येणाऱ्या काळात फार काही बोलायचंय, काही दारुगोळा आपण पुढच्या वेळेसाठी सुद्धा ठेवू, वेळ भरपूर झालाय, परंतु माय माऊल्यांना मी सांगतो तुमच्यासाठी मला दूध संघ काढायचंय. पूर्वी आपण होतो ना दूध धंद्यात, प्रत्येकाच्या घरात गोठा होता, बरोबर, आता गोठा आहे पण त्याच्यात गाया नाहीये. तुमच्यासाठी आपल्याला शेतीला काहीतरी जोडधंदा मिळवण्यासाठी आपल्याला ह्या महिलांचं दूध संघ अकोला तालुक्यात काढायचंय. तुम्हाला मला सक्षम करायचंय, याच्यासाठी मला तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या. आणि ज्येष्ठांना सांगतो, ज्येष्ठ लोकांना सांगतो का तुम्ही मला मार्गदर्शन करा, हक्काने सांगा. उद्या जर अमित बांगरे कुठं चुकलं तर हक्काने अमित बांगरेचा कान धरा. हा देखील शब्द मी घोरपडा मातेच्या साक्षीने तुम्हाला देतो, परंतु मला मस्ती माझ्या डोक्यात कधी जाणार नाही. मित्रांनो, आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेत, आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद मिळाले, थोरात साहेबांचे आशीर्वाद मिळालेत. या तालुक्याला कुठंतरी चांगल्या दिशेने नेण्यासाठी तुमच्या सर्वांची मला गरज आहे. आणि मित्रांनो, आज वेळ भरपूर झालाय, फार काही वेळ मी आता बोलणार नाही, परंतु आज घोरपडा मातेच्या इथं आपण एक शब्द घेतलाय का येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभं राहायचंय. आणि येत्या 3-4 दिवसात महेशराव
इथं उपस्थित सर्व नेत्यांना, सुरेशजी गडाख साहेब असतील, विजय देशमुख साहेब असतील, येत्या 2-4 दिवसामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गावोगावी येतोय, जन आशीर्वाद यात्रा काढतोय, कारण की आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, म्हणून आम्ही सर्वजण प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे. जो काही गाव भेट दौरा केला, जो काही प्रश्न आम्हाला कळाले, त्या प्रश्नावर आमच्याकडे काय उपचार आहे, काय उत्तर आमच्याकडे आहे, ते आम्ही सांगण्यासाठी प्रत्येक गावात जाणार आहात. तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, इतका वेळ सर्वांचे मनोगत आपण ऐकून घेतले. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय आदिवासी.